आहोत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, प्रणिता अगदी बरोबर आहे। खरं तर एमपीएससी आयोगाकडून जवळपास रात्री 1:15 वाजता ट्विट जे आहे ते करण्यात आलं। मात्र ट्विट केल्यानंतर सुद्धा विद्यार्थी जे आहेत ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। आपण पाहतोय की शास्त्रीय रस्त्यावरती हे सगळे विद्यार्थी रात्रीपासून या ठिकाणी थांबलेले होते। जवळपास रात्री 4 ते 5 हजार विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले होते। मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांची भूमिका आहे ती म्हणजे 25 तारखेची जी परीक्षा आहे एकतर एमपीएससी आयोगाकडून रद्द करण्यात यावी, अन्यथा कृषी संवर्गातील 258 पदं जी आहेत या संपूर्ण भरतीमध्ये समाविष्ट करावी, या मागणीसाठी हे सगळे विद्यार्थी रात्रीपासून आंदोलन करतात। दुसऱ्या बाजूला जर आपण या ठिकाणी नजर टाकली तर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो रात्री या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेला होता। कारण जवळपास 4 ते 5 हजार रस्त्यावरती उतरल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात आलेली होती। आपण पाहतोय की अजूनही पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला शास्त्रीय रस्त्यावरती पाहायला मिळतोय। सध्या तरी वाहतूक सुरळीत आहे। विद्यार्थ्यांची संख्या जरी कमी झालेली असली तरी थोड्या वेळानंतर विद्यार्थ्यांची संख्या जी आहे त्या परिसरामध्ये वाढू शकते। त्यामुळे आपण पाहतोय की पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून रात्री खरं तर वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेला होता। आणि आपण पाहतोय की या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। एमपीएससी आयोगानं मध्यरात्री जवळपास 1:15 वाजता ट्विट जे आहे ते केलेलं होतं। ट्विट करून सांगितलेलं आहे की या संवर्गाची परीक्षा जी आहे ती ऑक्टोबरमध्ये आयोजित केली जाईल। मात्र विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत 25 तारखेची परीक्षा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवरून हटणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे। आणि आपण पाहतोय की या संपूर्ण रस्त्यांवरती पोलिसांचा सगळा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। कारण विद्यार्थ्यांचा उद्रेक होणार नाही किंवा विद्यार्थी रस्त्यावरती येणार नाहीत याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते। रात्रीपासून या संपूर्ण परिसरामध्ये सगळे संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो थांबून आहे। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने ही शेवटची परीक्षा आहे आणि ही परीक्षा देण्याची संधी हुकली तर विद्यार्थ्यांचं करिअर जे आहे ते धोक्यामध्ये येऊ शकतं। नक्कीच प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।